सत्ताधाऱ्यांसह 8 कारखान्यांच्या 9 कारखान्यांना 1100 कोटींचं कर्ज देण्यात आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीतल्या मदतीची परतफेड म्हणून कर्जाची साखर पेरणी केली जाते। 1104 कोटींच्या कर्जाची सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांवर खिरापत वाटली गेली आहे का अशी चर्चा आहे। सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमद्वारे कर्ज देण्यात आलंय। भाजपशी संबंधित 3, शिंदेशी संबंधित 3 साखर कारखान्यांना कर्ज देण्यात आलंय, तर अजित पवारांशी संबंधित 1 आणि काँग्रेसशी संबंधित एका कारखान्याला कर्ज दिलं गेलंय। कोणत्या कारखान्यांना किती कर्ज दिलं गेलंय आपण त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 8 साखर कारखान्यांना सरकारी हमीनं 1100 कोटींचं कर्ज दिलं गेलंय। शिवसेनेच्या राजेंद्र पाटील येड्रावकरांच्या कारखान्याला 188.46 कोटी रुपये दिले गेलेत। शिवसेनेच्या संजय मंडलिकांच्या कारखान्याला 139 कोटींचं कर्ज दिलं गेलंय। शिवसेनेच्या चंद्रदीप नरकेंच्या कारखान्याला 133.44 कोटींचं कर्ज दिलं गेलंय। भाजपच्या अमल महाडिकांच्या कारखान्याला 165 कोटी रुपयांचं कर्ज दिलं गेलंय। तर हसन मुश्रीफांच्या आजरा कारखान्याला 122.68 कोटींचं कर्ज दिलं गेलंय। काँग्रेसच्या दिलीप देशमुखांच्या मारुती महाराज कारखान्याला 109 कोटींचं कर्ज दिलं गेलंय। भाजपच्या विवेक कोल्हेंच्या शंकरराव कोल्हे कारखान्याला 114 कोटींचं कर्ज दिलं गेलंय। तर भाजपच्या विवेक कोल्हेंच्याच गणेश साखर कारखान्याला 74 कोटींचं कर्ज दिलं गेलंय। भाजपच्या शिवेंद्रराजे भोसलेंच्या अजिंक्य तारा कारखान्याला 39 कोटींचं कर्ज दिलं गेलंय। तर याच मुद्द्यावरून रोहित पवार आणि अंबादास दानवेंनी सरकारला लक्ष्य केलंय। अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने अशांना तुम्ही 1100 कोटी रुपये तिथं देता, म्हणजे कुठंतरी अनप्रोडक्टिव्हनेस नाही तर जिथं एफिशियन्सी नाही तिथं तुम्ही प्रोत्साहन देता। फक्त का? कारण का ते नेते तुमच्या पक्षात आलेत, तुमच्या पार्टीमध्ये आलेत, तुमच्याबरोबर सत्तेत आलेले आहेत। मग हे जे काय आता चाललेलं आहे की सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने राजकीय हेतूतून जर वापरला जात असेल फक्त नेत्याला खुश करण्यासाठी, आणि तो पैसा तुम्ही जर बघितला तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात नाही, तो मशिनरी विकत घेण्यासाठी जातो, ते तिकडनं पूर्वीचं कोणाचं तरी देय बाकी असते एखाद्या सप्लायरचं त्याला पैसे देण्यासाठी जातं, पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा कधी पैसा चालत नाही। राज्यातल्या कॅबिनेटमधल्या एकाच मंत्र्याच्या कारखान्याला देण्याचा घाट घातला जातोय। खरं तर साखर कारखान्यांना मदतीची आवश्यकता निश्चित आहे, पण सरकारसुद्धा इथं सत्ताधारी पक्षाचे कोण हे सगळं बघतं। मला असं वाटतं साखर उद्योग या महाराष्ट्राचा एक अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे। मग तो कोणाच्या ताब्यात असेल, खाजगी असेल, सरकारी असेल, विरोधी पक्षाचा आमदार असेल, सत्ताधाऱ्याचा असेल, ज्या कोणत्या पक्षाचा असेल, जिथं आवश्यकता आहे तिथं सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे। परंतु थक हमीच्या नावाखाली सुद्धा सरकार सत्ताधारी पक्षाच्याच कारखान्यांना मदत करतं आहे आणि आर्थिक मदत करताना सुद्धा सरकार सत्ताधाऱ्यांचाच विचार करतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।